क्या आप अपने सपनों का घर तलाश रहे हैं? श्री बालाजी टावर बैंसला बिल्डकॉन द्वारा प्रस्तुत एक प्रीमियम, गवर्नमेंट अप्रूव्ड और रेरा रजिस्टर्ड रेसिडेंशियल प्रोजेक्ट, जहां शानदार लोकेशन, बेहतरीन सुविधाएं और हर दिन प्रकृति का खूबसूरत नज़ारा आपका इंतजार करता है। नेरल रेलवे स्टेशन से सिर्फ 5 मिनट की वॉकिंग दूरी पर। हर सुबह अपनी बालकनी से देखें खूबसूरत माथेरान का मनमोहक व्यू और खुली हवा का आनंद लें। यहाँ मिलती हैं मॉडर्न एलिवेशंस, विशाल टेरेस क्लब हाउस, ग्रैंड गैदरिंग हॉल, सुंदर गजीबो, सोलर सिस्टम और बहुत कुछ। 24 घंटे पानी की सुविधा, सीसीटीवी सुरक्षा और पास में स्कूल एवं अस्पताल। आज ही श्री बालाजी टावर में अपने सपनों का घर बुक करें। अभी कॉल करें 93245213 पर और अपनी साइट विजिट बुक करें। कुळगाव पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी शिवाजी ढवळे यांच्या नेतृत्वाखाली अवैध अंमली पदार्थाविरोधात कारवाईचा धडाका सुरू असून महिन्याभरात पुन्हा एक मोठी कारवाई करण्यात आली आहे। ठाणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक विनयकुमार राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली कुळगाव पोलिसांनी साईनगर वांगणी पश्चिम परिसरात कारवाई करत गांजा आणि एमडी ड्रग्जसह दोघांना अटक केली आहे। सूत्रांकडून माहिती मिळताच शिवाजी ढवळे व त्यांच्या पोलीस टीमने साईनगर वांगणी पश्चिम येथील एका घरावर सुरुवातीला छापा टाकला। यावेळी 55.40 ग्रॅम गांजा आणि 25 ग्रॅम एमडी ड्रग्ज, रोख रक्कम व मोबाईल असा एकूण सुमारे 5,26,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। या प्रकरणी साहिल सलीम शेख वय वर्ष 35 याला ताब्यात घेण्यात आले। चौकशी दरम्यान त्याने एमडी ड्रग्ज अंबरनाथ पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेरील परिसरातून घेतल्याची माहिती दिली। त्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत अल्लाह बख्श गुलामदली शेख वय वर्ष 45 यालाही ताब्यात घेतले। या प्रकरणी कुळगाव पोलीस ठाण्यात एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली आहे। पुढील तपास सुरू आहे। अंमली पदार्थाच्या अवैध व्यवहाराला आळा घालण्यासाठी शिवाजी ढवळे यांनी कुळगाव पोलीस ठाण्याची सूत्रे हाती घेतल्यापासून कारवाईला अधिक वेग आल्याचे चित्र आहे। अवैध धंद्याविरोधात सातत्याने कारवाई करत ड्रग्जच्या व्यवहारावर पोलिसांनी लक्ष केंद्रित केल्याचेही दिसून येत आहे। त्यामुळे परिसरात अंमली पदार्थाचा व्यवसाय करणाऱ्यांचे धाबे दणाणलेत। या कारवाईत पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण, पोलीस हवालदार किरण खंडाळे, संदीप नालावडे, सोमनाथ मोरे, पोलीस शिपाई आनंद पाटील, नरेंद्र कोळी, सचिन जाधव, अविनाश वाकचौरे, महिला पोलीस नाईक सुनीता भगत तसेच स्थानिक गुन्हे शाखेतील पोलिसांनी सहभाग घेतला। पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत चव्हाण करीत आहेत।